महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींना माझा नमस्कार. मी एक साधा प्रशिक्षणार्थी असून मी एक हिंगोली जिल्हा अध्यक्ष आहे आणि हिंगोली जिल्हा अध्यक्ष एक पदाचा एक मान सन्मान म्हणून माझ्या जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणं हे एक माझं कर्तव्य आहे. त्याकरिता मी या व्हिडिओच्या या बाईटच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांच्या जिल्हा अध्यक्षांना एक आवाहन करतो की आपण सर्वांनी या वेळेला सर्वांनी एकत्र येऊन आपण हा लढा दिला पाहिजेत आणि या लढ्याकरिता आपण सर्वजण एकत्र येणं ही काळाची गरज आहे. या आपण एकत्र येण्याकरिता दिनांक 28 वार शुक्रवार दुपारी 1 वाजता पुणे या ठिकाणी आपण सर्वांची बैठक आयोजित केली आहे. तरी सर्व जिल्हा अध्यक्षांनी 1,32,000 प्रशिक्षणार्थींचा विचार करून आपल्या जिल्ह्यामधल्या 2, 2,500, 3,000 जे काय प्रशिक्षणार्थी असतील त्यांचा सर्वांचा विचार करून आपल्याला जे पद ते आपल्या जिल्ह्यामधनं दिलेलं आहे ते एक जिम्मेदारीचं पद म्हणून आपण या बैठकीला उपस्थित राहावं. 36 जिल्ह्यांचे जिल्हा अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहतील आणि उपस्थित राहिल्यानंतर आपण सर्वांच्या विचाराने काही निर्णय घेणार आहोत आणि या निर्णयामध्ये आपल्या भविष्य ठरणार आहे. त्याकरिता 1,32,000 या प्रशिक्षणार्थींचं भविष्य हे या 36 जिल्हा अध्यक्ष यांच्या हातामध्ये आहे. यांनी जर एकत्र आलो, आपण जर राज्य लेवलवरती काही हालचाली केल्या आणि आपण संघटित झालो तर आपला जिल्हा संघटित होईल, त्यानंतर तालुका संघटित होईल आणि तालुका संघटित झाल्याच्या नंतर प्रशिक्षणार्थी संघटित होईल. सर्व प्रशिक्षणार्थी संघटित झाल्याच्या नंतर आपण कुठल्याही लढ्याला सामोरे जाण्याकरिता कमी पडणार नाही. आपण येणाऱ्या प्रत्येक वादळाप्रमाणे संकटावरती तुटून पडलो. 1,32,000 आपले लोक आहेत. आपण या लोकांच्या माध्यमातून सर्व जोडणी करण्याकरिता आपण जिल्हा अध्यक्ष येत्या 28 तारखेला पुण्यामध्ये आवर्जून उपस्थित राहतील याची काळजी घ्या. आणि सर्व प्रशिक्षणार्थींना मी आवाहन करतो की आपला जिल्हा अध्यक्ष या मीटिंगमध्ये आलाच पाहिजेत आणि इथपर्यंत आला म्हणजे या महाराष्ट्र लेवलवरती तुमच्या जिल्ह्याचे विचार, तुमच्या जिल्ह्याचं भविष्य हे आपण सर्व 36 जिल्ह्या मिळून महाराष्ट्र होतो आणि 36 जिल्हा अध्यक्षांनी मिळून 1,32,000 विद्यार्थ्यांचं भविष्य ठरणार आहे. त्याकरिता आपण सर्व जिल्हा अध्यक्षांनी कुठलीही मनामध्ये काही डाऊट न ठेवता, कुठलंही काही हे न ठेवता आपण सर्वांनी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. आपण एकत्रित आलो म्हणजे आपले नेतृत्वकर्तेही एकत्रित येतील. कारण की आपणच एकत्रित नाही आहे, आपणच खंबीरपणे उभं नाही आहे तर आपण या नेतृत्वांकडून काय आशा बाळगणार, या नेतृत्वांकडून काय आपण हे करणार. कारण की त्या करते आहेत त्यांनी 20,000 लोकांचं टार्गेट दिलं तर आपण तिथं 200, 250, 500 लोक तिथपर्यंत आपण पोहोचतो. त्याकरिता आपले आंदोलनकर्ते नेतृत्व करत आहेत. जसे तुकाराम बाबा, चाकूरकर साहेब, त्यानंतर हरिभाऊ राठोड साहेब, त्यानंतर आपले अनुप कुमार सर, हे सर्वांच्या लढ्याला आपण जोपर्यंत यांच्या पाठीमागे 100% खंबीरपणे उभं राहणार नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याच लढ्याला यश येणार नाही. यश थोडंफार आलं लढ्यांमध्ये, 5 महिन्याचा कार्यकाळ भेटला पण हा आपला समाधानकारक आपला यशाचा लढा 100% यशस्वी झालेला नाही. म्हणून येणाऱ्या भविष्यात आपण आपल्या कायमच्या रोटीसाठी किंवा भाकरीसाठी आपण सर्व एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि ज्या आपल्या प्रशिक्षणार्थींनी आपल्या जिल्ह्याची धुरा आपल्याजवळ सांभाळण्याकरिता दिलेली आहे तरी सर्वांनी या पदाचा मान सन्मान ठेवून येणाऱ्या बैठकीमध्ये पुण्यामध्ये आवर्जून उपस्थित राहावं. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा अध्यक्षपद या पदाची निवड झालेली नसेल त्या पदांकरिता लवकरात लवकर निवड करून येत्या 28 तारखेला आपला प्रतिनिधी म्हणून, आपल्या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून आपण त्या बैठकीमध्ये पाठवून द्यावा. ही सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे आणि सर्वांना एक आवाहन करतो, आपण संघटित झालो तर आपल्याला 100% यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व प्रशिक्षणार्थींना माझा एक कळकळीची विनंती आहे, सर्वांनी यावं आणि जिल्हा अध्यक्षांना आपल्या पाठवावं.